दक्षिण रायगडलाही काल संध्याकाळी जोरदार पावसाने झोडपले। याचा सर्वाधिक फटका महाड आणि पोलादपूरला बसलाय। पावसाचं प्रमाण अधिक असल्याने महाड शहर सांबारखिंड परिसरात मुंबई गोवा महामार्गालगत सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। तर महाबळेश्वर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली। पोलादपूरमधील सावित्री नदी लगतच्या परिसरात रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत पुराचं पाणी साचलं होतं। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता। दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून। सचिन, आता काय नेमकी परिस्थिती आहे रायगडमध्ये? संध्याकाळची परिस्थिती पाहिली तर संध्याकाळी साधारणतः 4-5 नंतर रात्री 11-12 वाजेपर्यंत सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती आणि पावसाचं प्रमाण देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात अधिक होतं। आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता पावसाचा जोर आहे तो बऱ्यापैकी उतरलेला आहे आणि पाणी पातळीची सर्वसामान्य आहे। काल रात्री आपण पाहिलं तर पोलादपूर मधला सखल भाग आहे, गंगा माता मंदिर परिसर, या परिसरामध्ये रस्त्यावर पाणी आलं होतं। सावित्री नदी अक्षरशः दुसरीवरून वाहत होती। महाबळेश्वर परिसरामध्ये साधारणतः काल संध्याकाळचा विचार केला तर 91 मिलीमीटर पर्यंत पावसाची रेंज गेली होती आणि त्याचा फटका कुठेतरी महाडच्या सावित्रीच्या पाणी पातळीत पडला आणि पाणी पातळीत वाढ झाली होती। ठीक आहे, धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीसाठी। तर रायगडमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली होती। काल संध्याकाळी प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळला, त्यामुळे रस्त्यांवर मुंबई गोवा महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर असं पाणी आलं होतं। पाऊस ओसरल्यानंतर हे पाणीही ओसरलं, मात्र सावित्री नदीच्याही पातळीत वाढ झाली होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।